पद्धत आहे का गाणी लावायची? त्रास होतोय का ना? ए बाजीराव सिंगम, चल ए लाव रे. थांब ना यार. अरे यार सोड ना यार. तू काय सोड ना? काय तुला नाही त्रास होत काय आवाज असा? ए पत्रकार, लय शानपणा करू नको. नाही काय पत्रकार अरे ऐक ना यार. आज समोरच्या मंडळाबरोबर फुल खुन्नस चालली आहे आपली. अरे यार फुल कॉम्पिटिशन चाललंय इकडे. म्हणजे? अरे गणेश उत्सव आहे यार, तुला नाही कळणार. अरे आपलं मंडळ एक नंबर मंडळ व्हायला पाहिजे. अरे पण अरे आपला साऊंड पण एकदम एक नंबर लागलाय यार. पोरांनी मेहनत पण जाम केली आहे. आता फक्त आपलं मंडळ एक नंबर झालं ना, बस यार पुढच्या वर्षी अख्ख्या गल्लीत फ्लेस लावू. वाजव रे. एक मिनिट म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की ज्या गणपतीला सगळ्यात जास्त सोनं मिळतं, ज्या गणपतीला तुमचे सो कॉल्ड सेलिब्रिटी सगळ्यात जास्त रांगा लावतात, तो गणपती मोठा. सगळ्यांनी त्या गणपतीची भक्ती करायची, त्या गणपतीला नमस बोलायचे. अरे हा गणपती छोटा, तो गणपती मोठा करणारे तुम्ही कोण? आणि तुम्हाला काय कळतं रे गणेशोत्सवाचं? टिळक, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. तुमच्या शेंगांच्या टरफलाची गोष्ट आठवली. सध्या लोक काही खातात आणि टरफलं इथं तिथं टाकत नाही, तर ती सुद्धा खाऊन टाकतात. काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक. स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो. मंडालेहून निघालेल्या स्वातंत्र्याचा रोड आता आर्थर रोड पाशी येऊन थांबलाय. तिथं देशद्रोह्यांना मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या लोकांनाही वाटू लागलाय. तुम्ही लिहिलं गीता रहस्य. गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागली आहेत. कौरव पांडवांसारखे उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत कुणी हल्ली, तर युती आणि आघाडी करून सत्ता उपभोगतात. आप्तस्वकीयांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला. काका, भाऊ, बाप, मामा, गुरु कुणाच्याही पाठी सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन. वस्त्रहरण तर नित्याचंच झालंय, पण कृष्णानं पाठवलेली वस्त्र कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत. टिळक, आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरवसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कोणाच्या ताठकांचं मांजर बनून जाईल. चिंतन आणि हवा पालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन राहायचात ना टिळक. तिथली हवा सुद्धा खूप पालटली. गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्ट्या चालतात. सिंह तर केव्हाच गेला. गड राखणंही आता कठीण झालंय. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेश उत्सव मात्र खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस. प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राज्य झाले नवसाला पावणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता. आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठली टिळक आणि कुठलं काय? टिळक, तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बहुतेक नाही, नक्कीच. गेल्या वर्षी पुण्यामध्ये आम्ही गणेशोत्सव सुरू केलेत आणि आता मुंबईत गिरगावात या केशवजी नाईक चाळीमधून या उत्सवाची सुरुवात करायची आहे. आपण सर्वजण या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त सहकार्य कराल अशी आशा करायला हरकत नाही. पोवाडे, व्याख्यानं, भाषणं असा भरगच्च कार्यक्रम करू. लक्षात ठेवा, देशकार्य म्हणजेच देवकार्य. या आपल्या देशाला, आपल्या देवाला त्या हरामखोर ब्रिटिशांच्या तावडीतून आपल्याला आता मुक्त करायचं. तू
करण्यासारखा. ते आपल्यातले नाहीत तरीही आपल्यावर त्यांचं राज्य आहे. आपल्याला आपलं राज्य हवंय, स्वराज्य. मला या गोष्टीचा फार आनंद होतोय की बहुसंख्य तरुण या स्वराज्याच्या लढ्यात स्वतःहून पुढे येतात. पण ते मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने देशाला मात्र विसरू नये. आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त तुम्ही देशाला फायदा करून दिलात तरच हिंदुस्थानची प्रगती होणार आहे. आपली शाळा, आपली कॉलेज ही नोकरी शोधणाऱ्या गुलामांनी भरून जाता कामा नयेत, तर राष्ट्रप्रेमाने भारलेले तरुण त्यातून तयार व्हायला पाहिजे. खूप साऱ्या योजना, खूप सारे विचार, आता त्या योजना प्रत्यक्ष राबवण्याची वेळ आलेली आहे. घराचे दोर केव्हाच कापून टाकले. आता एकतर मरा नाहीतर मारा, आणि असंच जर असेल तर मग माराच. लहानपणापासून देशाभिमानाचे आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार करावे लागतात. देशहिताचाच विचार करणाऱ्या पुढील पिढ्या घडवायच्या. कोण कुठला हा इंग्लंड देश, आपण सगळे हिंदुस्थानी एकत्र येऊन त्याच्यावर फुंकलो तरी सुद्धा त्याच्यात वाहून जाईल. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहील मी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. नमस्ते तिलक सर, मैं मोहनदास गांधी. आपका नाम बहुत बार सुना है मैंने. बस कुछ ही दिनों में साउथ अफ्रीका वापस चला जाऊंगा. पर आप अपने तीखे विचारों को इस तरह आक्रामकता से लोगों के सामने ना रखें. हम शांति के मार्ग से भी तो स्वराज हासिल कर सकते हैं. यानी हम अपनी ही मुक्ति के लिए ब्रिटिशों से भीख मांगे. मुझे लगता है कि अगर हम अहिंसा के मार्ग से स्वराज मांगे तो गांधी, 25 सालों से मैं ब्रिटिशों से लड़ रहा हूं. स्वराज्य के लिए खून बहाना ही होगा, नहीं तो मिले हुए स्वराज्य की कोई कीमत नहीं रहेगी. Clean, fumigate each and every filthy place where rats may breathe. Throw the diseased out of Puna and vacate the areas most prone to the disease. I want every house in Puna disinfected. I want the entire city wiped clean at the earliest. Spare no one. Must report to the Viceroy. सूड उगवणं नव्हे. हा रँड आणि त्याचं सैन्य म्हणजे रक्षण करते नाही तर भाषण करते. पण आपण त्यांना घाबरून जाता कामा नये. आम्ही सुशिक्षित लोकांच्या समित्या सुरू केल्या. आम्ही रुग्णालय सुरू केलं जी प्लेगमध्ये सापडलेल्या रुग्णांना तातडीची मदत देते. खरं म्हणजे ही जबाबदारी सरकारची आहे, पण देश आपला आहे, त्यामुळे सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. हा रँड तसा धाडसी पण उतावळा पाताळ या रँडला आणि त्याच्या सैन्याला कुठल्याही प्रकारचं वैद्यकीय शिक्षण नाही.
रथ संधी बघुनी हस्ते स्त्रिय ओढिती, षंड कसे करिता सहन लावून घ्या दादती. तुम्ही षंड आहात, फक्त चर्चा करीत राहता. स्वतः काहीही न करता इतरांना षंढ म्हणण्यात पुरुषार्थ नाही. अफजल खानानं काय कमी अत्याचार केले? स्त्रियांवर अत्याचार केले, हिंदू देवदेवतांची विटंबना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? खानाचा वध केला. इतरांना षंढ म्हणण्यात त्यांनी वेळ नाही दवडला. स्वराज्यासाठी शस्त्र हाती घेणं हा कायद्याने जरी गुन्हा असला तरी नैतिक दृष्ट्या ते योग्यच आहे. स्वराज्यासाठी दरोडे घातले, लुटमार केली, प्रसंगी खून जरी केला तरी त्यात काही गैर आहे असं म्हणता येणार नाही. अर्थात वैयक्तिक स्वार्थासाठी हे आपण करू नये. केवळ नाईलाज म्हणून त्याचा उपयोग करा. देशहितासाठी परिस्थितीनुसार नीती आणि तिचा वापर करावा आणि या ब्रिटिशांना या देशातून बाहेर हाकलून द्यावा. दादा, दादा नमस्कार. मी दामोदर हरी चाफेकर. आदि नमो हिंद माता, आदि नमो हिंद माता, जन ठेवून या माता, खरा जोडून या आता, खर जोडून या आता. आज नमिला राष्ट्राचा ध्वज हा, आज नमिला राष्ट्राचा ध्वज हा. राष्ट्रदेवता हो, राष्ट्रदेवता, आदि नमो भारत है माता. जी जी दादी रे, दादी रे, दादी रे. गेला मुद्रा भवानीला, गेला मुद्रा भवानीला, कशी पावली शिरोबाला, झेंडाटके पारण्याला, झेंडाटके पारण्याला. खानाचा बध करण्याला की, मोगलांना धूळ चारण्याला की, स्वराज्याचे तोरण बांधण्याला की, आणि म्हणून शत्रूला केले जडजड. जी जी दादी रे, दादी रे, दादी रे. जी 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 जी. भारतीयांनी दिला, भारतीयांनी दिला, जवानांनी दिला, ब्रिटिश हुकुमशहा झाला. देशभक्त हादरून गेला, तोबांना सूर्य उगवला. लोकमान्य आले जन्माला, विचारसरणीचा हाल करण्याला, पिढा स्वातंत्र्याचा उचलला. पिटाळून लावले शत्रूला, लावले शत्रूला. लावले शत्रूला. विक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाचा वर्धापन दिन आपणही आतिषबाजीनं साजरा करायला हवा. आणि अशातच पुण्यात प्लेगने थैमान घातलंय, तर दुसरीकडे रँड सारखा राक्षस जनतेला छळून मारतोय. या सूड भावनेतूनच चाफेकर बंधू चिरण्याला, बाळकृष्ण हरी नावाला, दोन बंधू घेतले संगतीला, कुड गोत्र ठेवले बहादूला. क्षत्रिय धर्म स्वीकारीला, सुरुवात केली कसरतीला. रक्ताचं पाणी करण्याला, रातंदीच कळ नात्याला. 8 मैल मजल मारण्याला, उंच उडी लांब घेण्याला. निलवाल होती कमरेला, पिस्तुलाचा बंदोबस्त झाला. झाला हो धीर राम रे. जी 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 जी. आणि दिवस ठरला 22 जून 1897. इंग्लंडच्या राणीच्या अमृत महोत्सवाचा दिवस उगवलाय. अनवश्य संधी चालून झाली आहे, तेव्हा घाव घालायचाच असे ठरले. योगायोग चालून आला, बाळकृष्ण बोले बंधूला, रँड वरती करूया हल्ला. राणीच्या पार्टीहून